मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरंच काही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आल्याचा संशय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी सातत्यानं अजित पवारांच्या मृत्यूवर संशय घेत आहेत, पण यावेळी त्यांनी थेट आत्मघातकी हल्लेखोराचा उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा अजित पवारांच्या निधनावर शंका घेतली. ते म्हणाले, अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते त्या VSR कंपनीचे पायलट 2 वेळा बदलण्यात आले होते. ते विमान अगोदरच नादुरुस्त होते, त्याच्यावर 1 वर्षापासून बंदी होती. त्यानंतरही अजित पवारांना तेच विमान 28 तारखेला देण्यात आले. VSR कंपनीनं गत 28 डिसेंबर महिन्यात आपल्या कंपनीच्या प्रत्येक वैमानिकाचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता आणि 50 कोटीचा विमा उतरवला गेला असेल. जो पायलट ऐनवेळी बदलण्यात आला त्याला हिप्नोटाईज केले होते का? त्याला आमिष दाखवण्यात आले होते का? अनेक ठिकाणी हिप्नोटाईज करून सुसाईड बॉम्बरचा वापर केला जातो, असं मिटकरी म्हणाले.